एखाद्या दोघांनी झटून काय होत नसते. गेल्या वर्षी तुम्हाला म्हणलं सगळ्यांनी जीव लावून झटलं करायचं तर थोडं थोडं करतात का नाही नियोजन तर होतंय सगळं. काय म्हणणं आहे तुमचं खजिनदार? करा ना व्यवस्थित करा. आपण गेल्या वर्षी कुठं खायला काय महाराजराव वगैरे थोडं मोठं आणते सगळं पट्टीला 60 काय तर होईल काय बी करता येते. पट्टी मागायला 60 नाचायला हो करायची सुरुवात मग आता आलेच सगळे जण म्हणा कवर थांबायचं आता. थांबला का आव दिवस तर थांबू म्हणून तुला माहित नाही पुन्हा त्याचं कसं असतंय. पुन्हा भावाने रुसतंय फुगतही नुसतं सांगत बी नाही बोलत बी नाही नुसतं तुंबतंय. थांबा जरा 5 मिनिटं थांबूच. होय काय म्हणणे येऊ द्या त्याला येऊ द्या आता. हे ह्याचा का रोजचं चाललेला काही गाणं काय आम्हाला काय काम दाम नाही का ही ह्याच्या शेवटी जातो मग निघतो आमचा. बस बस थोडं थांबा बघू आपण थांबा जरा. बोला ना बसा 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 करू चालू. ती काय आला घ्या तू करू चालू आता. हे तुमचे का बहाणे फिने गेलेत का काय का? हा आमचीच बहाणे गेल्यात नाही मग काय इतक्या वेळ झालं तुझी वाट बघतो म्हणल्यावर आमचंच बहाणे गेले. ते जाऊ दे ते बघू पुन्हा पुढच्या पुढी. पण तुम्हाला काय हाय का नाही लागा एवढा मोठा मंडळाचा अध्यक्ष आणि त्याला का तुम्ही बुहीला बसविले. आरती त्याचं जाऊ द्या त्याच्या पदास तरी मान राखायला का. मला काय या गोष्टीचं नॉलेज नाही लागा ह्याच्यामुळे मी म्हणतो असतो मध्ये मध्ये करी जाऊ नका मला येऊन देत जा. बरा छान आला गडे आता तू बघ काय करायचं ते बघ. अध्यक्ष उठा बरं हे माझी मलाच लय कसतरी वाटागली मी काहीतरी बसाय आणतोच. अरे कशाला आव तुम्ही उठा मी आणतो काहीतरी. असलं असतं काय अध्यक्षाला काय बसाय नाही म्हणजे आला माझी मला लाज वाटायला लागली. बसा ह्याच्यावर बसा. थांबा 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 थांबा. आता काय झालं? कसलं आहे ते गहाणे वाटतं कपडे पांढरे शिपण. थांबा ह्याच्यावर हात राय काहीतरी आणतो. थांबा नका रे. राहू दे. एवढा मोठा मंडळाचा अध्यक्ष ह्यांना काय बहाणे केले म्हणे ह्यांना काय कळतं ह्यातलं ह्याच्यामुळे मी ह्यांना पुढं 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 करून देत नाही. बसा आता बसू का? बसा ह्याला काय बसा आता जेव बस बघा आता आता कसा रुबाबात वाटतो अध्यक्ष ह्याच्यामुळे म्हणत असतो रे ह्या गोष्टी तुम्ही बारकाईने लक्ष देत जा. बसा बसा. ओय, शाने बस खाली बस. राहू दे बरं, राहा, बसा बसा. अय लका पोतड असतं काय अध्यक्षाला बसायला का? आला का साधं पोताड आहे काय ती हा बसलेलं कुत्र उठवून आणलंय चावलं असतं मला. अय तस काय नाही बसा तुम्ही झटकून आणलंय मॅन झटकीलंय का? मग तर मंडळी तुम्हाला सगळ्याला तर माहिती आता आपल्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आणि त्याच्यासाठी ही नियोजन बैठक आपण बोलवली. तर बघा आता कुणाचं काय म्हणणं आहे कुणाच्या काय सूचना आहेत कुणाच्या काय संकल्पना आहेत त्या सगळ्यांनी सांगा म्हणजे त्या पद्धतीने आपण उत्सव साजरा करू. बरं आहे का? अरे खजिनदार घ्या लिहून घ्या सगळ्यांचा मुद्दा म्हणजे आपल्याला शेवटीला पुन्हा ताळमेळ लावता येईल. सगळं लिहून घ्या कुणाचं काय म्हणणं असेल ते सांगा आता. बोला मंडळी बोला. अध्यक्ष ह्या वर्षी आपल्या मंडळाचा जिल्ह्यात नाही विभागात पहिला नंबर आला पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला 50 फुटाची गणपतीची मूर्ती आणायची. अय हो प्लीज तुला लांब रुंदीतलं काय कळतंय का? 50 फूट म्हणजे माहिती का तुला किती? 5 मजली बिल्डिंग असते 5 मजली बिल्डिंग तेवढं झालं माप. हा लागला रे बाबा सांगाय 50 फुटी मूर्ती आणायची मध्ये 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 बोलायचं. आईला असं होय होऊन द्या मग तुमच्या मनासारखंच फक्त गेल्या वर्षीपेक्षा थोडी मोठी आणा. बरं मिटलं का तुमच्या मूर्तीचं? बरं मग हां डेकोरेशनचं काय करायचं? गेल्या वर्षी पाडून डेकोरेशनचं केलं तर देऊ त्यांच्याकडेच. काय तर गेल्या वर्षी लक्ष्मीचा सण आला की डेकोरेशन नेलं काढून त्याचं बी नेलं ना आपल्या मंडळाचं बी नेलं. 2 दिवस गणपती आपला नुसतं त्या 10 रुपयाच्या बल्बावर होता आणि कशाला पांडून आणा म्हणता तुम्ही. जाऊ दे 2 दिवसांनी काय होतंय. जाऊ दे म्हणजे कसं काय खुशाल बोलता काय अध्यक्ष तुम्ही बी. अहो त्यांनी गणपती सुद्धा चालला होता 2 दिवस लक्ष्मीच्या मध्ये मांडायला तुम्ही म्हणतात खुशाल जाऊ दे. होय गणपती बी चालू होता काय? मग काही विचाराय पोरांना काय गणपती नेत असते तोय? अध्यक्ष घरचा गणपती बारका होता म्हणून म्हणलं ही मोठा गणपती न्यावा आणि मी काय तसा कसा करेल बरं. घरचा आणून ठेवणारच होतो की. अध्यक्ष आता हे जर नाही तर नाही डायरेक्ट मंडळाला डेकोरेशन विकत घेऊ जाऊ द्या काय पैसे द्यायचे ती. खजिनदार घ्या लिहून
बर दुर्वाचं नियोजन गेल्या वर्षी राहुलने केलं तर राहुल करा तुम्हीच मग. काय करा अहो त्यांनी दुर्वाच्या नावाखाली ज्ञानबापूचा 1.5 वाफा घास कापून आणलाय. ते ज्ञानबापू काल वगैरे तिथं गणपती पैसे आला जेव्हा त्याचा 1.5 वाफ्याचं पैसे दिले ना तेव्हा ते प्रकरण मिटले आणि तुम्ही खुशालाच म्हणता आण त्याला दुर्वा. वैर घास आणायचं असतात त्याला का. काय करू अध्यक्ष ते दुर्वास त्या घासात होत्या जेव्हा 1.5 वाफा कापलाय तेव्हा 21 काड्या जुळल्या. काय करणार मी तरी आता सांगा तुम्हीच. ए बरं का बसा. दुर्वा माझं मी आणतो येतानी. तुम्ही काय दुर्वाचा ताण घेऊ नका. हां बरं पुढचं बोला. अध्यक्ष गेल्या वर्षीसारखं ह्या वर्षी बी रक्तदान शिबिर घ्या बरं का. वा 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 चांगला उपक्रम आहे. सामाजिक उपक्रम आहे. आपल्या रक्तदानानं कुणाचा तरी जीव वाचतोय. अवश्य घेऊ. घ्या घ्या खजिनदार घ्या. अध्यक्ष काय घ्या ही सांगायला आणि तुम्ही ऐकायला. अहो गेल्या वर्षी रक्तदान घेतलं तर हा अख्खा गरबार गेले गावाला निघून. अहो आम्ही कशा तरी गल्लीतली गावातली लेकरं दररोज आणून रक्तदान करून घेतले. ह्या अवध्याचं सकाळी 1 बाटली रक्त काढलंय आणि दुपारी हालाच 2 बाटल्या चढवायची बारी आली की आणि संध्याकाळी ह्याचं अख्खं गरबार आमच्या घरी. जसं काय ह्याचं रक्त काढून मीच पिलोय अशी तर ह्याच्या घरची बोलत होती. अय गिन्यान हात शिकायला काय काम होतं का जरा झाली काय चालू मीटिंग. संपत आली ना आता आलाय आणि झाले का चालू. का सांगितलं का तुला. बरं येऊ द्या आल्यात की नाही उशिरा का होईना आलं. हे बघा सगळी जर रक्तदान करणार असतील तर ठेवू नाहीतर कॅन्सल करू रक्तदानाचं. काय करायचं नाही नाही घेवा की हे करू. सगळे करू रक्तदान. किंवा आता काय मग रक्तदानाचं फायनल करायचं ना फायनल. बर अय भाने अरे तुझं काय म्हणणं आहे का. ए बांधता अध्यक्ष काय म्हणतात बघ काय. हे बघा अध्यक्ष फटन नाही तर तुटन. ह्या वर्षीची ज्योत कोल्हापूरच्या महालक्ष्मीच आणायची आपल्याला. अय भानदास ही गणपतीची मिटिंग आहे नवरात्रीची नाही. नवरात्र आल्यावर तुझं बघू पुन्हा. असं आहे का. ह्या वर्षीची मग ओझरून आणू ज्योत. आता हे काय नवीनच गणपतीची ज्योत असते का. तू काय कर पुढच्या वर्षी तुझा अध्यक्ष हो आणि दिल्लीहून ज्योत आण. कायला का तू पबजीच खेळ. बरं त्या जाऊ द्या. आपलं शोभेच्या दारूचं काय करायचं नियोजन. अध्यक्ष 200 कलरच्या आतल्या आणि 550 टाइम शॉट माझं मी जाऊन तेल खेळायला घेऊन येतो. कशाला बघितलं गेल्या वर्षी ते आणलेली दारू समोरच्या मंडळाला निम्या किमतीत विकली त्याच जागेवर प्यायची दारू आणली. तरी मी म्हणतोय आपली मिरवणूक चालली गेल्या वर्षी 2 तास मिनिटाला एक जर आदली वाजली असती का तरी बी आदल्या शिल्लक राहायला पाहिजे होत्या. मी म्हणतोय निमेतच कशा काय संपल्यात. असला कुठं नाही केलाय. अध्यक्ष त्या आदल्यात आणि फिरल्यात राहू द्या बाजूला. पण तुम्हाला सांगतो ह्या वर्षीच्या मिरवणुकीला असला डीजे आणायचा सांगून दुसऱ्या म्हटल्याची काच फोडली पाहिजे. नुसतं कसं झपक 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 वाजलं पाहिजे. काय हा तू फोड गावाच्या काचा आणि सगळं गाव सोडा आमच्यावर. आपण आवाज काय होईल नाच खोळा नुसतं झपक 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 झपक. अरे झापूक झुपूक झापूक झुपूक काय डीजे नाही फिजे नाही. ह्या वर्षीची मिरवणूक शिस्तीत झाली पाहिजे. काय मंडळी बरोबर आहे का नाही. नाही बरोबर आहे बरं का. खजिनदार बघा बरं किती होता अंदाजे खर्च. 2,30,000. 2,30,000. मग आता आपल्याला किती कमी पडतात. 2,29,000. हा आईला कुणी इमानदारी केली गाड्या. गणपती बसायच्या आधी कुणी 1,000 रुपये वर्गणी जमा केली. कुणी जमा केलं काय तेव्हा ते गेल्या वर्षी नाही का आरतीच त्याकडे 1,000 रुपये राहिले होते नेत्याकडे त्यांनी जमा केल्या तर आईला बरी इमानदारी केली का त्यानं. बरं गणपती बसायच्या आधी तरी आणून दिलं. त्यांनी कुठली जमा केली तेव्हा अहो ते दिसन तिथं आपल्या मंडळाची पोरं गणपतीची आरती म्हणत होते तेव्हा लाज वाटत कुठं त्यांनी 1,000 रुपये आणून दिले. हां बरं आपली कार्यकर्ते मंडळी बोला बरं कोण किती वर्गण देत आहे कोण किती वर्गण देत आहे. हां बोल बरं तू. घ्या खजिनदार घ्या पहिल्या पानावर घ्या आपले शुभ हस्ते 51 रुपये. बर माझं 100 घ्या. बोला 151 रुपये घ्या आपलं. 100 रुपये घ्या आपले बी. माझं 115 घ्या. 200 घ्या माझं. आईला सगळ्यांनी लय मोठं मन केलं रे. आपलं घ्या की आपलं बघा 200. इतकं जाऊ दे आता काय देवाला द्यायच्यात म्हणल्यावर. लयच मोठ्या मनात का तुम्ही. माझं घ्या 70. बर
माझं मी घ्या बर 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 आला का नियोजन 2,30,000 करता आणि 50 आणि 100 वर्गणी देता, बाकीचे पैसे काय कुठं डाका घालून आणायच्यात का? होय रे? अरे अशा वर्गाने करून कशाला का आपण उत्सव साजरा करायचा? बघा सगळ्याला जबाबदारी घ्यावं लागेल. आणि मंडळी लक्षात घ्या, आपल्याला काय कुणाला चढावड करायची नाही, कुणाला ईर्ष्या दाखवायची नाही, कुणासंग आपली काय स्पर्धा नाही. आपला गणपती उत्सव पारंपरिक पद्धतीने झाला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे का मंडळी, गणेश उत्सवाच्या पाठीमागचा उद्देश काय? सगळ्यांनी एकत्र यावं, सगळ्यांच्या विचाराची देवाणघेवाण व्हावी, यातून मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव भेटावा, यातून नवं नेतृत्व घडावं, नवीन कलाकार घडावेत. अरे गावाच्या सरपंचापासून राज्याच्या मुख्यमंत्रीपदापर्यंतची माणसं ह्यातूनच पुढे आल्यात. मोठमोठे टी व्हीचे कलाकार या गणपती उत्सवाच्या स्टेजवरूनच पुढे गेलेत. त्यामुळं आपला सुद्धा उत्सव एकदम पारंपरिक पद्धतीने आणि शिस्तीत झाला पाहिजे. आलं का लक्षात? आलं ना? मग आता काय करू? त्या बुद्धीच्या देवतेला साकडं घालू, त्या गणपती बाप्पाला मागणं मागू, हे गणपती बाप्पा ह्या वर्षी चांगला पाऊस पडू दे, आमच्या गावचं आरोग्य चांगलं राहू दे, जाती जातीत धर्माधर्मात सलोखा नांदू दे. बरं का मंडळी? आलं का सगळ्यांच्या लक्षात? बघा बघता बघता पारा अंधार पडला, दिवस मळून गेला. तर आता काय करू? आपण आता नियोजनालाच लागू. आलं ना लक्षात? मग आता काय करा, म्हणा सगळी एकदम, गणपती बाप्पा मंगल मूर्ती